Hello. Right now, I am reviewing the movie of X-Men Apocalypse. आजची तारीख आहे 25 सप्टेंबर 2016 आणि मला माहीत आहे आज मूवी रिलीज झाला नाही आहे. ॲक्च्युली एक्समॅन एपोक्लिपिस हा करीब 20 मेला रिलीज झाला होता 2016 आणि तेव्हा माझं पाहणं जमलं नव्हतं 20 तारखेला, कारण 20 तारखेलाच मला नागपूरला यावं लागलं होतं. तर तेव्हा तो फिल्म बघणार होतो, बट तो बघितला नाही. आणि एवढा डेस्परेट नव्हतो ते फिल्म पाहण्यासाठी, कारण त्याचा ट्रेलर इतका काही हे दाखवला नव्हता, म्हणजे इतका इंटेन्स आणि इतका खतरनाक दाखवला नव्हता. तर त्यामुळे मी याच्याबद्दल इतका जास्त विचार केला नव्हता की हा बहुत जास्त खतरनाक मूवी राहील म्हणून. आणि मग मी याला करीब 2 महिन्यानंतर बघितलं याला मूवीला मोबाईलमध्ये, कोणतं थिएटर प्रिंट. आणि तेव्हा फिल्म इज सो ग्रेट, सो नाईस. आणि तेव्हापासून मी ही फिल्म, म्हणजे आता पण फिल्म बघितली, आता मी तर डाउनलोड केली. करीब ते थिएटर प्रिंट मी करीब 4-5 वेळा बघितली. तो थिएटर प्रिंट मूवी एक्समॅनची 4-5 इतका माहोल मूवी आहे. आणि आता मी त्याला 1080 पिक्सलमध्ये डाउनलोड केलं आणि आता बघितलं मूवी. आणि तेव्हाच कोण नाही रिव्ह्यू केला, बट तेव्हा मी कसं एक प्रकारे बिझी शेड्यूल आणि कसं बनलं नाही बरोबर. तर एक्समॅन एपोक्लिपिसबद्दल रिव्ह्यू मी आता देतो. मी आता 5व्यांदा बघितला हा फिल्म आणि त्यामुळे एवढा इंटेन्स इमोशनली टच नाही झालो याच्यासोबत, कारण मी 5 टाइम्स बघितला आहे. त्यामुळे काइंड ऑफ फील्स लाईक आय नो व्हॉट्स हॅपनिंग नेक्स्ट. सो या मूवी. सो व्हॉट इज द मूवी? ज्याप्रमाणे मी आतापर्यंत जे काही फिल्म बघत होतो, हॉलिवूडचे बॉलिवूडचे मूवी, त्याच्यामध्ये एक्समॅन एपोक्लिपिस इट्स अ रिअली ग्रेट अँड ॲक्शन मूवी. ज्याप्रमाणे या फिल्ममध्ये यांनी कॅमेरा वर्क, स्लो मोशन वगैरे इन्क्लूड केलं आहे, इट्स वन ऑफ द बेस्ट अँड वन ऑफ दी रिअली अमेझिंग. सब्जेक्ट कोणतेही असो फिल्ममध्ये, बट त्याला प्रेझेंट प्रॉपरली करणं बहुत चांगल्या गोष्टीचं आहे. आणि एक्समॅन एपोक्लिपिसमध्ये त्याला बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. प्रत्येक कॅरेक्टरला बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे, त्यांचे पॉवर्स, बिहाइंड बॅक स्टोरी, आणि इट्स अ ग्रेट. एक्समॅन डे ऑफ फ्युचर पास्ट एक प्रकारे एक्समॅन युनिवर्सला रिबूट केला आहे. मागच्या वर्षी म्हणजे 2014ला यांनी ही मूवी काढली होती, एक्समॅन डे ऑफ फ्युचर पास्ट. आणि याच्यानंतर एक्समॅनचा कम्प्लीट युनिवर्स रिबूट केला आहे. म्हणजे आतापर्यंत जे एक्समॅन झालं होतं करीब 1995 पासून ते 2012पर्यंत, ते एक प्रकारे फेक होतं. आणि त्याच्यानंतर डे ऑफ फ्युचर पास्ट नंतर एक प्रकारे रिबूट केलं आहे, एक प्रकारे नवीन सुरुवात केली आहे एक्समॅनची. आणि या एक्समॅनची सुरुवात केलेला हा सेकंड पार्ट, एक्समॅन एपोक्लिपिस, हा एक नेक्स्ट इन्स्टॉलमेंट, जो वन ऑफ दी बेस्ट इन्स्टॉलमेंट आहे. एक्समॅनमध्ये, या फिल्ममध्ये प्रत्येक कॅरेक्टर इम्पॉर्टंट आहे आणि प्रत्येक कॅरेक्टरला बहुत चांगल्याने प्रेझेंट पण केलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल, एक्समॅनमध्ये जे सर्वात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ते आहेत चार्ल्स एक्झेवियर, मिस्टिक, मॅग्निटो. हे 3 कॅरेक्टर बहुत इम्पॉर्टंट आहे. अनदर थिंग, त्याच्यानंतर जे सब कॅरेक्टर आहे जे अजून बहुत इम्पॉर्टंट आहे, ते जीन, लोगन. लोगन तर सर्वात महत्त्वाचा आहे. एक्समॅन युनिवर्समध्ये लोगन हा सर्वात मावला आहे. इवन चार्ल्स, मॅग्निटो आणि मिस्टिकपेक्षा पण लोगन बहुत जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण लोगनच हा युनिवर्सला रिबूट करते. लोगनच हा एक असा म्युटंट आहे ज्यांनी
मागच्या युनिवर्समध्ये आणि या युनिवर्समध्ये सुद्धा ब्रीथ करत आहे आणि तोच कॅरेक्टर रेकॉर्ड होत आहे. सो लोगन बहुत इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. बट हे स्टोरी जे एक्समॅन एपोक्लिप्स हे स्टोरी आहे ती एक्समॅनला रेप्रेझेंट आहे, ना की लोगनला. लोगनला याच्यात इन्क्लूड का नाही केलं, कारण एक प्रकारे याची पास्ट आहे आणि हा याच्यात त्याला बहुत थोडा रोल दिला आहे. बट याच्यानंतर जो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट राहील तो लोगनवर बहुत जास्त डिपेंडंट राहणार आहे. हां, सो व्हॉट अबाउट फिल्म. फिल्मची सुरुवात इज रिअली ग्रेट. हां, व्हॉट अबाउट कास्ट. म्हणजे मी म्हणतो कास्ट कशा प्रकारे त्यांनी प्रेझेंट केला आहे. चार्ल्स मिस्टिक, मॅग्नेटो, जीन, स्कॉट समर्स, नाईटक्रॉलर आणि त्याच्यानंतर बीस्ट आणि त्याच्यानंतर तो स्पीडवाला, हे कसे एक प्रकारे बहुत चांगल्याने आणि प्रॉपरली प्रेझेंट केले या फिल्ममध्ये. फिल्मचा विलन एपोक्लिप्स म्हणजे गॉड ऑफ दी म्युटंट, द फर्स्ट म्युटंट इन द अर्थ, याला पण बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे आणि याची पॉवर्स पण बहुत चांगल्याने एलॉबरेट केली आहे. कारण एक प्रकारे गॉड म्हणलं का याला एक प्रकारे कोणती ॲक्शन करायची गरज नाही, बिकॉज ही इज द गॉड. त्यांनी बस पाहिलं का एकदम विलन मेलाच पाहिजे, म्हणजे त्याच्या समोरचा जो एनिमी आहे तो मेलाच पाहिजे, तरच त्याला तो गॉड म्हणते. आणि याच उद्देशावर त्या कॅरेक्टरला बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे एपोक्लिप्सला. इट्स रिअली ग्रेट. एपोक्लिप्स कुठून आला आहे, हे करीब इजिप्तमधून आला आहे आणि खूप फर्स्ट म्युटंट आहे ज्यांनी लाईफ म्हणजे एका लाईफ नंतर अनादर लाईफ त्याने रिगेन केली आहे आणि त्यांनी त्याची स्टोरी काफी अजीब आहे. एपोक्लिप्स म्हणजे एक प्रकारे गॉड ऑफ द म्युटंट्स होता आणि त्याच्यानंतर त्याच्यावर हमला झाला आणि तो बॅरिड झाला जमिनीच्या आतमध्ये. करीब 1000, 2, 5, 10,000 सालानंतर तो आता जिवंत झाला आणि त्याच्यानंतर त्याने फुल कंट्रोल घेण्याचा प्रयत्न केला. एपोक्लिप्सची स्टोरी सांगण्यामध्ये इतकी काही खास नाही. इट्स डिसंट आहे. एक प्रकारे स्वतःला समजून असलेला तो गॉड, एक प्रकारे तो गॉडच असतो आणि बहुत चांगल्याने प्रेझेंट केला आहे, त्याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. फिल्ममध्ये ॲज अ न्यूक्लिअर वेपन इस्तेमाल केला आहे. न्यूक्लिअर वेपन नेहमी विचार करतो एक प्रकारे फार मोर डिस्ट्रॅक्शन किंवा डिस्ट्रॉक्शन, खूप मोठं डिझास्टर येणार आहे. बट ॲक्च्युली न्यूक्लिअर वेपनचा इस्तेमाल त्याला कमी करण्यासाठी किंवा म्हणजे त्याला डिस्ट्रॉय करण्यासाठी एक चांगला उपाय केला आहे. म्हणजे समजा जर मला या देशातल्या जे न्यूक्लिअर्स वॉरफेअर आहे, जे न्यूक्लिअर्स मिसाईल आहे, त्याला डिसमेंटल करायसाठी का करावं लागेल, त्याला लॉन्च करावं लागेल. व्हॉट लॉन्च? पण कोणत्या कंट्रीवर? तुला कोणी सांगितलं कोणत्या कंट्रीवर? फक्त लॉन्च कर हवेमध्ये आणि त्याला आउट ऑफ स्पेस जाऊ दे, झालं डिसमेंटल. म्हणजे हे एक प्रकारे नवीन धारणा होती जे मी फर्स्ट टाइम बघितला तेव्हा बहुत अमेझिंग झालो. कारण याच्यामध्ये जे न्यूक्लिअर वॉर हेड आहे ते सरळ स्पेसमध्ये पाठवतात आणि त्याला सरळ डिसमेंटल करून टाकतात. म्हणजे कंट्रीपाशी कोणतंच न्यूक्लिअर वेपन नाही दुसऱ्या कंट्रीवर फायर करण्यासाठी. सो इट्स अ ग्रेट. आणि हे फक्त एकाच कंट्रीवर नाही होत, ऑल ऑफ दी कंट्री ज्यापाशी न्यूक्लिअर वेपन्स आहेत सगळ्यांपाशी सगळे जे वॉरफेअर आहे ते सगळे स्पेसमध्ये आणि तुम्ही एकदम निठ्ठले राहा. सो इट्स अ ग्रेट. अनदर थिंग, या फिल्ममध्ये जे सर्वात जास्त हे करून घेते एक प्रकारे मन म्हणजे याची एक प्रकारे म्हणते ना का याचे स्पेसिफिकेशन खूप जास्त आहे. म्हणजे या मोबाईलमध्ये हे एक गोष्ट बहुत स्पेशल आहे किंवा या डिशमध्ये हे एक गोष्ट खूप स्पेशल आहे. त्याचप्रमाणे या फिल्ममध्ये एक गोष्ट बहुत स्पेशल आहे, ती म्हणजे स्लो मोशन या एक्स्ट्रॅक्शन. एक्झेवियर हाऊसमध्ये एक प्रकारे बॉम्ब ब्लास्ट होतो आणि त्या बॉम्ब ब्लास्टमध्ये तो स्पीडवाला सगळ्यांना बॉम्ब ब्लास्टपासून वाचवतो, ते त्याच्या स्पीडनेस थ्रू. कशा प्रकारे? व्हाय? म्हणजे मी अगोदर सांगितलं आहे
की जेव्हा व्यक्ती जर समजा जर तो बहुत फास्ट चालत असेल त्यासाठी नाही का टाईम बहुत हळू चालते. म्हणजे टाईम हळू चालते म्हणजे एव्हरीथिंग बिकम फ्रीज आणि ही विल बी रिअली नॉर्मल. तर हे एक कन्सेप्ट या फिल्ममध्ये बहुत चांगल्याने रेप्रेझेंट केला आहे. तो एक प्रकारे तो स्पीडवाला बंदा सगळ्यांना सेव्ह करतो आणि त्याच्यामध्ये कॅमेरा वर्क बहुत चांगल्याने असते. जेव्हा तुम्ही नियर अबाउट स्पीड ऑफ साऊंडनी ट्रॅव्हल करत असाल तर तुमच्यासाठी ग्रॅव्हिटी वुड बी फेक. म्हणजे तेव्हा ग्रॅव्हिटी तुमच्यावर ॲक्ट होत नाही, कारण तुम्ही ज्या स्पीडनी चालत आहात त्यावेळेस तर त्याला मोमेंटम पण भेटत नाही का तुमचं वेट ॲक्च्युली कुठं पडून राहिलं आहे. कारण तेव्हा तो रिअली 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 लेस टाईम स्पेंड इन अ सिंगल पॉईंट ऑन अर्थ. म्हणजे आता जस्ट नियर अबाउट रिअली लेस टाईमवर इथं आहे तर तो एकदम तिथं आहे. तर त्यामुळे त्याचा मोमेंटम कॅल्क्युलेट होत नाही, तर त्यामुळे तिथे ग्रॅव्हिटी फेक होऊन जाते त्या व्यक्तीसाठी. त्याचप्रमाणे या स्पीडवाला बंदा आहे जो एक्समॅन एपोकलिप्समध्ये दाखवला गेला, इट्स अ ग्रेट. आणि ज्याप्रमाणे त्याची पॉवर्स बहुत चांगल्याने इलॉबरेट केली आहे. आणि हे एक स्पेशल आहे कारण ज्या लोकांना एक प्रकारे कळलं नाही का एक प्रकारे स्पीड काय असते आणि याची टेस्ट काय असते, बहुत चांगल्याने या फिल्ममध्ये याला एलॉबरेट केलं आहे. अनदर दॅट मिस्टिक, चार्ल्स, मॅग्नेटो आणि जीन्स याचे कॅरेक्टर बहुत चांगल्याने प्रेझेंट केलं आहे. फ्रॉम दी बेस लाईन म्हणजे एक्समॅन पासून जे अगोदर नियर अबाउट 2003 द लास्ट स्टँड याच्यामधून म्हणजे अगोदर जे एक्समॅन मूवी बनवले आहे त्याच्यापासून एक प्रकारे रिव्ह्यू घेऊन त्याच्यामधून चांगले वाईट आणि एक प्रकारे एक्सपिरियन्स घेऊन त्यांनी हे फिल्म बनवली आहे. त्यामुळे इट वॉज डेफिनेटली गुड अँड डेफिनेटली नाईस. या फिल्ममध्ये चांगल्या गोष्टी तर खूप काही सांगितल्या, वाईट गोष्टी काय म्हणजे बॅड गोष्टी जे तुला आवडल्या नाही. याच्यामध्ये बॅड गोष्टी म्हणजे ही एक आहे का मिस्टिकचे जे कास्टिंग आहे ते मला खास आवडली नाही. ॲक्च्युली जे प्रिव्हियस एक्समॅनमध्ये ज्याप्रमाणे मिस्टिकची जे कास्टिंग केली आहे इट्स अ ग्रेट. कारण त्यामध्ये मिस्टिक एक प्रकारे शेप शिफ्टर आहे आणि तिचा एक सिंगल चेहरा खूप जास्त वेळसाठी राहत नाही. तर त्यामुळे ती कम्प्लिटली रेप्रेझेंट करते का ती मिस्टिक आहे. आणि प्लस ज्याप्रमाणे ती एक्समॅन ज्या पहिल्या सिरीजमध्ये एक्समॅनमध्ये मिस्टिकचे जे कॅरेक्टर होतं ते एक प्रकारे कसं स्पाय किंवा कोणत्याही ऑफिसमध्ये कोणती इन्फॉर्मेशन काढण्यासाठी शी इज कॅन एबल टू डू दिस. आणि ज्याप्रमाणे ती शेप शिफ्ट करत होती कोणत्याही फॉर्मेशनमध्ये, तर इट वॉज रिअली ग्रेट. आणि त्यामुळे नाही का मिस्टिकचं कॅरेक्टर मला बहुत स्ट्रॉंग वाटत होतं. बट रिबूट केल्यानंतर या फिल्ममध्ये मिस्टिकचं कॅरेक्टर दिलं आहे बट तिला स्ट्रॉंग कॅरेक्टर पण दिलं आहे. बट ॲक्च्युली ज्याप्रमाणे मिस्टिकचे पॉवर आहे ते या फिल्ममध्ये बहुत चांगल्याने इलॉबरेट करत नाही. फक्त एंड ऑफ द लाईनमध्ये ती ॲज अ फक्त 2-3 वेळा शेप शिफ्ट करते आणि ते पण इतके जास्त इफेक्टिव्ह वाटत नाही ज्याप्रमाणे एक्समॅनच्या अगोदरच्या मूवीमध्ये वाटत होते. त्यामुळे थोडं डिसअपॉइंट पण झालो कास्टिंगमध्ये. कारण याच्यामध्ये नाही का मी सिंगल हँडेडली मिस्टिकचं कॅरेक्टर फक्त एका ॲक्टरला रेप्रेझेंट केलं आहे, जे की मिस्टिकचं कॅरेक्टर लॉट्स ऑफ द कॅरेक्टर रेप्रेझेंट करते. सो तो एक प्रकारे बरोबर नाही वाटला, म्हणजे एक प्रकारे तिथे खटकलं. अनदर थिंग या फिल्ममध्ये बॅड पॉईंट काय आहे सांगण्याला एक म्हणलं तर याच्यामध्ये बॅड पॉईंट कोणतेच नाही आहे. हां, एक आहे लोगन. या फिल्ममध्ये लोगन दाखवायची गरज नव्हती, जरी की तो इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे बट त्याला दाखवायची गरज नव्हती. कारण एक्समॅन युनिव्हर्सला रिबूट करणारा तोच व्यक्ती होता. त्यामुळे या व्यक्तीला फ्युचरपासून एक वेगळी स्टोरी क्रिएट करायला नव्हती. आय डोंट नो, आता मी याच्याबद्दल समजा तर आता पूर्ण होल स्टडी करीन. कारण एक्समॅन युनिव्हर्समध्ये लोगन हा मेन कॅरेक्टर होता, लीड कॅरेक्टर होता आणि यांनी ऑल ऑफ द थिंग्स बघितल्या आहे आणि पाहिल्यासुद्धा आहे. एक्समॅन लास्ट याच्यामध्ये फ्युचर पास्टमध्ये एक्समॅन हा रिबूट करते. बट एंड ऑफ द लाईनमध्ये काय होते की हा
लोगन एक प्रकारे इथे स्टक होऊन जातो. त्या 1953 याला भेटतो स्ट्रायकरला, आणि त्याच्यापाशी पॉवर नसते, त्याच्यापाशी पॉवर नसते. त्यामुळे वेपन एक्स त्याच्यात इन्क्लूड केलं जाते. आय डोंट नो त्याच्याबद्दल स्टोरी आता पुढे काय फॉर्मेशन करेल, आय डोंट नो, बट एक्समॅन इज अ रिअली ग्रेट, एपोक्लिप्स इज अ रिअली ग्रेट. मी बहुत मिस करतो याला की मी याला 3D मध्ये नाही पाहिला, कारण ही फिल्म बहुत अमेझिंग आहे आणि याला 3D मध्ये पाहण्याला एक बहुत क्लासिक आहे. या फिल्ममध्ये सांगण्यालायक तर खूप काही गोष्टी आहे, बट मला कसं एक प्रकारे चांगल्या गोष्टी खूप काही सांगितलं, पण वाईट गोष्टी मला शोधण्यामध्ये जास्त इंटरेस्ट येतो. बट मी एवढं खोदू शोधून सुद्धा मला याच्यामध्ये वाईट गोष्टी कोणत्याच दिसून न राहिल्या आहे. अजून एक कोणती वाईट गोष्ट असू शकते, बीस्टचं कॅरेक्टर सुद्धा एक प्रकारे फेड दाखवला आहे. म्हणजे एक प्रकारे ॲक्टरवर एक प्रकारे फर लावला आहे, त्याला पॉवर देण्याचा प्रयत्न केला आहे, बट ॲक्च्युली बीस्ट आणि त्याचं नॉर्मल कॅरेक्टर एक बहुत भयानक आहे. आता समजा जर मी एक नॉर्मल पर्सन आहे आणि जर मला एक प्रकारे इंजेक्शन दिलं जेणे की मी एक प्रकारे रायनो होऊन जाईल, तर का होईल, मी कसा दिसेल? एक प्रकारे एकदम डिफरंट दिसेल ना, एक प्रकारे लुक लाईक अ रायनो, नॉट लुक लाईक धिस अँड आय एम बिल्डिंग विथ माय ओन फर्स किंवा स्किनचे कलर चेंज होऊन जाईल किंवा मला शिंग येऊन तर जाईल, पण ॲक्च्युली तुझी साईज पण तर वाढेल ना. एक्समॅन एपोक्लिप्समध्ये हे गलती केली आहे, त्याची साईज न वाढवता त्याच्यावरच एक प्रकारे कोट केला आहे. तर कधी कधी नाही का थोडेसे डिफरंट कॅरेक्टर सुद्धा इन्क्लूड करत जा. जर असं होत नसेल तर एक प्रकारे स्टोरी लाईन कशी म्हणजे असं वाटते का त्यांनी काही चेंज केलाच नाही. सो दॅट्स द थिंग. अजून फिल्ममध्ये चांगल्या गोष्टी तर खूप काही आहे, सगळेजण पाहू शकतात. फिल्ममध्ये असेच कोणते सीन नाही आहे, मारकाटचे पण असे काय केवढे भयानक सीन नाही आहे, आणि फिल्म वॉज रिअली ग्रेट अँड रिअली ऑसम. तरी 5 वेळा पाहिल्यानंतर मी काइंड ऑफ फील्स रिअली बोर. त्यामुळे थोडंसं एक प्रकारे हा डिसएडव्हान्टेज येऊ लागला, कारण हा 3D मध्ये नाही बघितला, 1080 पिक्सलमध्ये बघितला, आणि 5व्यांदा बघितला तर एक प्रकारे कसं बोर मारून राहिला. सो इट वॉज लाईक दॅट. सो एक्समॅन एपोक्लिप्स इज अ रिअली ग्रेट, रिअली ऑसम, अँड जर तुम्ही पाहिला नसेल तर यू शुड हॅव टू बी वॉच. इट्स अ रिअली अमेझिंग मूवी. आणि ज्याप्रमाणे या फिल्मला बनवण्यात मजा आली असेल, सो दॅट वुड बी रिअली ग्रेट. So this is it. This is the end. This is the review about X-Men Apocalypse. Thank you.